करूया, टाइमवर स्टार्ट करूया, टाइमवर संपूया. ओके. तर आज आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्री किंवा त्रिकोणमिती. ओके. तर तुम्ही पण बोलायचंय, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील ते पण सांगायचे, म्हणजे तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते पण सांगायचे. आणि आपण दर आठवड्यातनं 3 वेळा असं भेटणार आहोत आणि प्रत्येक आठवड्यामध्ये माझा प्रयत्न राहील की एक चॅप्टर कसा संपवायचा म्हणजे माझी अपेक्षा अशी आहे की तुम्हाला परत त्याचा अभ्यास करावाच लागता कामा नये, एवढं आपण परफेक्ट करणार आहोत. आणि पुस्तकातील प्रत्येक प्रॉब्लेम मी सोडवून दाखवणार आहोत. तुम्ही पण मला मदत करणार आहे, तुम्ही पण काय करणार आहे, सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सगळे मीच सोडवण्यापेक्षा तुम्ही पण काय करणार, मला मदत करणार आहे. तर आज आपण काय करूया, तर त्रिकोणमिती बद्दल बघूया किंवा ट्रिग्नोमेट्री. ओके. तर त्याच्या अगोदर आपल्याला परत एकदा आपण काय बघणार आहोत, तर हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये मी काय दाखवलंय बघा, साईड दाखवला, हायपोटेनस म्हणतात त्याला. सगळ्यात मोठी जी साईड असते त्याला आपण काय म्हणतो, हायपोटेनस म्हणतो. ओके. नंतर दुसरी एक ए साईड दाखवलाय, बी साईड. अरे माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो. ओके ओके, चालेल. चालेल. तर तिसरी साईड मी दाखवली बघा, ए बी आणि सी. सी हा आपला हायपोटेनस आहे. तर द लॉंगेस्ट साइड ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड द हायपोटेनस. मी थोडंसं पायथागोरस बद्दल परत घेतोय, लक्षात आहे, जेणेकरून आपल्याला ते उपयोगी पडेल. तर पायथागोरस थेरम सगळ्यांना माहित आहे, मी रिपीट करत नाही आहे. म्हणजे आपण हायपोटेनस म्हणजे कर्ण मराठी मीडियम कर्ण म्हणतो त्याला. कर्णाचा वर्ग हा इतर दोन वर्गांच्या साईडच्या वर्गांच्या बेल जेवढा असतो, बाजूच्या बेल जेवढा असतो. किंवा इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू साइड्स. हे सगळ्यांना माहित असेल, त्याच्यामध्ये काय कोणाला डाऊट आहे? हे सगळ्यांना माहित आहे ना, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? हॅलो. नाही. तर आपण पुढे जाऊया. तर हे फक्त रिव्हिजन टाइप घेतोय मी याच्या हायपोटेनस म्हणजे पायथागोरस थेरम. ओके. तर इथे मी ए बी सी दाखवलंय. हे दोन ट्रायंगल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, आणि दोन ट्रायंगल लक्षात ठेवले की तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मधले सगळं म्हणजे बऱ्यापैकी येऊ शकेल. इथे मी 30 दिलंय, इथे मी 60 दिलंय. तर आपल्याला माहित आहे की हे 2 असेल, म्हणजे हायपोटेनस कर्ण 2 असेल तर सॉरी, तर 30 डिग्रीच्या समोरचा जो हे असते साईड असते, 30 अंशाच्या समोरची जी बाजू असते ती कायम हाफ असते. सगळ्यांना माहित आहे? हॅलो, सगळ्यांना माहित आहे? होय. रिव्हिजन. ओके, रिव्हिजन टाइप घेतोय. तर नंतर सीबी ही आपली काय असते, जी बाजू असते ना ए बी, त्याच्या √3 टाइम्स असते. इथे 1 √3. हा जर तुम्ही लक्षात ठेवला ट्रायंगल, तर तुम्हाला बाकीचं सगळं लक्षात येईल बघा. म्हणजे साइन 30 किती, कॉस 30 किती, साइन 60 किती, कॉस 60 किती, हे लक्षात ठेवणं सोपं एकदम सोपं होईल. फक्त एक लक्षात ठेवायचं, 30 डिग्रीच्या समोरची जी बाजू असते ती हाफ असते. हायपोटेनस कर्णाच्या काय असते, हाफ असते. आणि जी दुसरी बाजू आहे ती कर्णाच्या म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया की आपण जे सिलेक्ट केलंय, 1 सिलेक्ट केलंय, त्याच्या √3 टाइम्स असतं. हे जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला साइन 30 वगैरे इझी पडेल. ओके. तर मी दुसरं एक दाखवते बघा. इथे मी 45 काढलाय, म्हणजे आयसोसेलेस झाला आपला, समद्विभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण झाला. ओके. तर ह्याच्यामध्ये काय असतं सांगा, जर आपण ही 1 घेतली आणि ही 1 घेतली, सॉरी ही 1, दोन्ही 1 घेतल्या, समजा ही आपली 1 आहे बघा, ही आपली 1 आहे आणि ही आपली 1 असेल, तर हे काय असतं, √1 × √2. त्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे, 1 × √2 म्हणजे काय असतं, √2 देतं. त्यामुळे कर्णाचं किंवा हायपोटेनस काय असतो, √2 असतो. ह्याच्यावरनं तुम्हाला साइन 45, कॉस 45 वगैरे काढणं काय होईल, एकदम सोपं होईल, tan 45 वगैरे. हे दोन काय करायचे बघा, परत एकदा मी सांगतोय बघा, हे दोन्ही आपल्याला लक्षात असायला पाहिजे. हे दोन ट्रायंगल लक्षात ठेवायचे. हा एक 30-60चा आणि 45-45चा. हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे होईल. आता इथे आपण काय बघूया, तर साइन थीटा म्हणजे काय. इथे बघा मी एक अँगल दाखवलेला आहे, हा आपला थीटा अँगल आहे. हा थीटा असेल तर हा किती असणार रे, हा अँगल किती असणार? हॅलो. अरे बोलायचं आहे, हा किती अँगल असणार? माझं स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो. 90 - थीटा. 90 - थीटा. ओके. हा आपला 90 - थीटा असणार. कारण का सांगा, हा आपला 90 आहे. आपण बघतोय ते राईट अँगल ट्रायंगल बद्दल बघतोय.
तर त्याच्यामध्ये साइन थिटा म्हणजे काय असतं तर ऑपोजिट साइड. आपण इथे काय लिहू सांगा, तुम्ही बोलायचं हा, रिव्हिजन टाईप होतंय माझं. इथे काय 9वीचे विद्यार्थी जे जॉईन झाले त्यांनी पण बोलायला हरकत नाही. साइन थिटा काय असणार आहे, अपोजिट. अपोजिट म्हणजे काय सांगा, ए बी अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे एसी आहे. लक्षात येते ना. कॉस थिटा म्हणजे काय असतो सांगा, हा थिटा कन्सिडर केला तर त्याचे ऍडजस्टंट साइड कुठले आहे, लगतची बाजू कुठली आहे, तर आपली बाजू कुठली आहे सांगा, बीसी डिवायडेड बाय एसी हायपोटेनस. आणि टेन थिटा काय असतो सांगा, अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड. म्हणजे समोरची बाजू आपली काय सांगा, एबी आहे डिवायडेड बाय बीसी आहे. त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? हॅलो, नाही सर. सगळ्यांना परफेक्ट आहे? सगळ्यांना परफेक्ट आहे? ओके. तर इथे आपण अनेक काय बघू शकतो, समजा टेन थिटा मी घेतलं ना, टेन थिटा घेतलं समजा, आणि इथे जर बघितलं तुम्ही तर ए बी, इथे मी लिहितो साइन थिटा लिहितोय बघा. साइन थिटाची व्हॅल्यू काय सांगा, ए बी अपॉन एसी डिवायडेड बाय समजा बीसी अपॉन एसी केलं तर हे एसी आपलं गेलं तर आपल्याला काय राहतं बघा, ए बी अपॉन बीसी राहतं. याच्यावरून आपण काय काय सांगू शकतो, टेन थिटा इज इक्वल टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. लक्षात आहे. मग इथे आपण काय लिहू शकतो सांगा, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू टेन थिटा. सगळ्यांना हे समजलंय? हो समजलंय. ओके. तर दुसरे एक बघा, साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा असतं. आपण बघूया ते. इथे जर मी काय घेतलं समजा, कॉस 90 मायनस थिटाची व्हॅल्यू घेतली समजा, इथे घेतो मी कॉस 90 मायनस थिटा, काय येणार सांगा तिथे, इक्वल टू कुठली साइड येणार, पटपट बोला. हॅलो, कॉस 90 म्हणजे अपोजिट काय, हायपोटेन्यूस काय येणार, ऍडजस्टंट येणार. स्टार्टिंगला काय येणार सांगा, ही कॉस 90 आहे, कॉस 90 मायनस थिटा काय येणार सांगा, ही साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. म्हणजे काय येणार सांगा, इथे ए बी डिवायडेड बाय एसी आहे. ओके. आणि ए बी डिवायडेड बाय एसी आपण जर बघितलं तर आपलं काय सांगा, साइन थिटा आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण इथे काय सांगू शकतो, जेव्हा साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा म्हणू शकतो आपण. सेम कॉस थिटा इज इक्वल टू 9, आपण काय करणार सांगा, साइन 90 मायनस थिटा करणार आहे. कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा करणार आहे. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना हे? हॅलो, येस. सगळ्यांना? कुणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? पाहिजे तर आपण हे बघू शकतो. लक्षात येते ना. प्रूव्ह पण करू शकतो. इथे बघतो आपण, बघूया एक. इथे आपण काय करूया सांगा, आपण काय घेऊया, कॉस थिटा घेऊया. कॉस थिटा म्हणजे आपलं काय झालं सांगा, बीसी अपॉन एसी झालं कॉस थिटा. आणि साइन 90 मायनस थिटा म्हणजे हा आपला काय होणार सांगा, परत सेम होते बघा, बीसी डिवायडेड बाय एसी. त्यामुळे आपण सांगू शकतो की कॉस थिटा इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. लक्षात येते. नंतर आपण काय बघूया, तर आपण बघूया टेन थिटा म्हणजे काय ते सांगा. टेन थिटा म्हणजे काय आहे, ए बी डिवायडेड बाय बीसी आणि इंटू जर आपण 1090 मायनस थिटा केलं तर आपल्याला काय मिळतं सांगा, बीसी डिवायडेड बाय ए बी मिळतं. आणि इथे जर बघितलं तर हे दोन्ही जात आहेत, त्यामुळे बीसी गेलं, आपल्याला आन्सर काय मिळतं, 1 मिळतं. त्यामुळे हे आपण सांगू शकतो 1. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? नंतर दुसरी गोष्ट बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे सगळ्यांना 1 आहे, ते माहित आहे. तुम्ही प्रूव्ह पण करू शकता. लक्षात येते. इथे आपण प्रूव्ह पण करू शकतो. समजा आपल्याला काय करायचंय, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, ए बी अपॉन एसी चा स्क्वेअर प्लस आपण काय लिहिणार, बीसी प्लस काय ना डिवायडेड बाय एसी ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात आहे. आणि इथे जर बघितलं ए बी, इथे काय होणार सांगा, ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर डिवायडेड बाय एसी स्क्वेअर. पण ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर पायथागोरस थेरम प्रमाणे काय येते सांगा, एसी स्क्वेअर येतं.
तेव्हा आपलं काय होणार सांगा, AC स्क्वेअर डिवायडेड बाय AC स्क्वेअर. त्यामुळे त्याचा आन्सर काय येणार सांगा, 1 येणार आहे. क्लिअर आहे? क्लिअर सगळ्यांना? हो सर. हो सर. डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. ओके, तर आपण पुढचं बघूया. तर साइन थिटाची व्हॅल्यू पटकन सांगा मला. साइन थिटाची व्हॅल्यू किती असणार? साइन 30. मगाचा ट्रायंगल लक्षात घ्या. ट्रायंगल काढू का मी इथे? काय लक्षात आहे? ठीक आहे. हा 1/2. हा 1/2. 2. 1/2. ओके. cos 30. √3/2. 3/2. ओके. tan 30. 1/√3. 1/√3. √3. √3 काय 1/√3? 1/√3. बरोबर आहे. tan 30 होय सर. काय? हा √3. 1/√3. 1/√3. 1/√3. ओके. पुढे साइन 60. √3/2. तिथे एक लक्षात ठेवायचं बघा, हे आणि हे इक्वल असणार आहे. बरोबर, कारण 90 मायनस 30 आहे ना. बरोबर ना. cos 45. दुसरा ट्रायंगल लक्षात ठेवायचा. 1/√2. आणि tan 45. 1. 1. समजलं सगळ्यांना? हे तुम्हाला बाहेर नाही करायचं. मी जे तुम्हाला 2 ट्रायंगल सांगितले बघा, ते जर तुम्ही लक्षात ठेवले ना तर तुमचं सगळं काम होणार आहे बघा. पाठ नाही करायचंय. 2 ट्रायंगल लक्षात ठेवायचे. एक 60चा ट्रायंगल आपला आहे बघा, त्याच्यामध्ये काय असतं सांगा, इथे काय असतं, 2 असतं, इथे 1 असतं आणि इथे √3 असतं. हा अँगल 30, हा 60 कन्सिडर करायचा. आणि दुसऱ्या ट्रायंगल मध्ये एक 45च्या याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, हा जर 1 असेल, हा जर 1 असेल तर हा √2 असतो. त्याच्यावरनं तुम्ही काय करू शकता, तुम्हाला माहित आहे साइन थिटा म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपोटेनस वगैरे हे सगळं माहित असेल तर त्या 2 ट्रायंगलच्या साइने तुम्ही काढू शकता. तर दुसरं आपण काय बघणार आहोत, कोसिक थिटा. कोसिक थिटा हा काय असतो सांगा, कसा असतो, 1/sin थिटा असतो. काय कोसिक थिटा काय असतो, 1/sin थिटा. त्याच्यामध्ये मला सांगा बघूया कसं लिहिणार आपण. AB अपॉन काय लिहिणार, किंवा काय लिहिणार, AB नाही आहे, काय लिहिणार आपण त्याच्यामध्ये. आता 1/sin थिटा म्हणजे काय सांगा मला. साइन थिटा म्हणजे काय ना, AB अपॉन AC. AC. हे जर आपण वर घेतलं तर काय होणार सांगा, AC अपॉन AB. उलट होणार, AC/AB. AB. सेक थिटा म्हणजे काय असतं सांगा, कॉस थिटा. 1/cos थिटा. आणि कॉस थिटा म्हणजे काय आपलं सांगा, CB अपॉन AC आहे. त्यामुळे जर याचं जर आपण उलट केलं तर काय होणार सांगा, AC अपॉन CB. म्हणजे कॉस थिटाचं उलट लिहिलं की झालं. ही स्टेप तुम्हाला अशीच घेतली मी, ह्याची गरज नाही. तुम्ही लक्षात ठेवताना डायरेक्टली काय करायचं, कॉस थिटा हे काय असतं सांगा, AC अपॉन AB. म्हणजे साइन थिटाचा उलट करायचं म्हणजे आपल्याला सेक थिटा, कॉसिक थिटा म्हणतात. आणि सेक थिटा आपल्याला कॉस थिटाचं उलट केलं की हे होतं. कॉट थिटा कशाचं हे असतं, म्हणजे काय ना सांगा, इथे काय ना, 1. नाही मला याच्यामध्ये साईड मध्ये सांगा ना, साईड मध्ये उलट ना, टेन थिटाचं उलट करायचं. CB अपॉन AB. टेन थिटा आपण कसा लिहितो बघा, AB अपॉन CB लिहितो. इथे काय लिहायचं, CB अपॉन AB लिहायचं. याचा आन्सर किती असणार, 1. 1 असणार. याचा आन्सर किती असणार, 1. 1. कारण काय असतं सांगा बघा, कॉस सेक थिटा आपण कसा लिहू शकतो, 1/cos थिटा लिहू शकतो. हे कॉस सेक गेलं. तसंच कॉट थिटा आपण काय लिहू शकतो, 1/tan थिटा लिहू शकतो. त्यामुळे हे 1/10 गेलं, त्यामुळे आपल्याला आन्सर काय मिळणार, 1 मिळणार. क्लिअर समजलंय सगळ्यांना? कुणाला डाऊट आहे, नाही. कुणाला डाऊट आहे काय? ओके. तर हे टेबल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यापैकी मी तुम्हाला सांगितलंय बघा, हे सगळं तुमच्या लक्षात राहू शकेल एवढं आहे. जर 2 ट्रायंगल तुम्ही लक्षात ठेवले तर हे सगळं तुमच्या लक्षात राहू शकेल. लक्षात आहे. साइन थिटा कसं लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी पण मी सांगतो बघा. हे जर आपला ट्रायंगल झाला, हा समजा आपला ट्रायंगल झाला, ओके. हा अँगल मला 0 करायचा आहे, हा अँगल मला 0 करायचा आहे. तर ही जी हायपोटेनस आहे ना, ती ह्याला टच होणार आहे.
मग इथे येणार आहे, तेव्हा तो अँगल काय होणार, 0 होणार आहे. आणि त्यामुळे जी समोरची बाजू आहे ती 0 होणार आहे. त्यामुळे जर साइन थिटा आपण बघितलं तर 0/1 होणार आहे. आणि 0/1 म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. हे अशा प्रकारे लक्षात ठेवलं तरी चालेल. किंवा आपण कॉस थिटा घेतला तर हे काय होणार सांगा, लगतची बाजू 1 होणार आहे आणि हायपोटेनस पण 1 आहे. त्यामुळे आन्सर काय होणार, 1/1 = 1 येणार. टेन थिटा काय होणार सांगा, अपोजिट अपॉन अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, त्यामुळे काय होणार परत 0/1 होणार. त्यामुळे आन्सर काय होणार, 0 होणार. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे करू शकता, लक्षात येते. किंवा हे तुम्ही लक्षात ठेवलं तर बरं पडेल. हे ट्रँगलच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा हे करू शकता. लक्षात आहे, हे दोन्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. इथे जर अनेक तुम्ही बघितलं ना, हे टेबल जर बघितलं 0 1 0 नॉट डिफाईन, 1 आणि नॉट डिफाईन आहे, त्याच्यातला पहिला काढून टाकला आपण आणि इथे लिहिला बघा, त्याच क्रमाने लिहिला 1 0 नॉट डिफाईन, 1 नॉट डिफाईन 0, त्याच क्रमाने येते बघा. हे तुमच्या लक्षात असेल ना, कुठलं सांगा, हे सगळं लक्षात असेल तर हे लक्षात ठेवायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. क्लिअर क्लिअर येस. ओके. चिन्मयी चव्हाण काय म्हणते, नाही म्हणजे काय नक्की, कुठलं समजलं नाही असं आहे चिन्मयी? हा, आवाज येत नाही. हा, अरे तिचा आवाज येतोय, कोणाला काय बोलते ती सांगा मला, मला तर येत नाही आवाज. हा, चालेल. दुसरं एक बघा तुम्ही, हे पण आपण प्रूव्ह करू शकतो. हे मगाशी मी तुम्हाला दाखवलंय त्याच प्रकारे तुम्ही हे प्रूव्ह करू शकता. इथे एक लक्षात ठेवायचं की सी आणि सी आहे, कारण याच्यामध्ये थोडे कन्फ्युज काय होतात की इथे सेक स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा लिहितात, तर कॉट बरोबर आपला कोसिक थिटा आहे आणि टेन बरोबर सेक स्क्वेअर थिटा आहे. लक्षात आहे ना, साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा = 1, तसंच 1 + कॉट स्क्वेअर थिटा = कोसेक स्क्वेअर थिटा. आपण हे प्रूव्ह पण करू शकतो. मगाचा जो हे काढलंय ना, त्याच्या सहाय्याने तुम्ही असं प्रूव्ह करू शकता. तुम्ही करा बघा ते. इथे समजा आपण हे केलं ACAB, हे जर आपण थिटा वगैरे धरलं तर आपण इझिली ते प्रूव्ह करू शकू. लक्षात आहे, पाहिजे तर आपण बघूया इथे. पाहिजे आपण असंच लिहूया, नको हे आपण काय करूया, थोडं पटकन आपण काय करूया, प्रूव्ह करूया एक कुठला तरी. साइन स्क्वेअर थिटा मी केलेला आहे. ओके, हा समजा आपला ट्रायंगल झाला. इथे ए लिहिलंय मी, बी आणि सी, हा आपला थिटा आहे. तुम्ही बोलायचंय मला 1 + कॉट स्क्वेअर थिटा. कॉट स्क्वेअर थिटाचं काय आहे ना सांगा, कसं लिहिणार आपण, 1 + कॉट स्क्वेअर थिटा कसं लिहिणार, कॉट स्क्वेअर थिटा कसं येणार, टेनच्या अपोजिट आहे ना, उलट आहे. BC/AB. BC² बरोबर, बरोबर आहे का? आता जर दोघांचा डिनॉमिनेटर मी सेम केला तर काय होणार सांगा, AB² + BC² / AB². बरोबर, पण आपल्याला AB² BC² म्हणजे काय येतं, AC². AC². AB². बरोबर आहे ना. आणि AC² / AC² / AB² म्हणजेच आपलं काय येतं सांगा, कॉस स्क्वेअर थिटा येतं. बरोबर आहे, कारण याचं उलट आहे ते, कॉसचं उलट आहे, कोसेक स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर नाही, कोसेक स्क्वेअर थिटा येणार. बरोबर आहे ना, कारण कॉस स्क्वेअर थिटा काय सांगा, BC/AC आहे. त्याचं उलट केलं तर आपल्याला काय मिळतं, AC/AB मिळणार. त्यामुळे ते बरोबर काय येणार, त्याचं उलट येणार. क्लिअर समजलं? त्यामुळे हे त्याच प्रकारे तुम्ही हे काय करू शकाल सांगा, हे पण प्रूव्ह करू शकाल. कुठलं, हे पण प्रूव्ह करू शकाल, 1 + tan थिटा वगैरे. ओके, समजलं सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? ओके, तर आपण पुढे बघूया. तर आपल्याला आता हे काढायचं आहे. जवळजवळ मी सगळी पुस्तकातलीच उदाहरणं सोडवतोय. लक्षात आहे, तर साइन थिटा = 20/29 दिलाय. मी ते ट्रायंगल काढतो. हा आपला 90 डिग्री आहे, समजा ABC देतो. तर मला एक सांगा, हा जर थिटा असेल तर 20 कुठे येणार आणि 29 कुठे येणार? हॅलो, 29 AC ला येईल आणि 20 AB ला येईल. 20 AB ला येणार. मग हे कसं काढू शकू आपण, काय करावं लागेल ते काढण्यासाठी? अपोजिट अपॉन हायपोटेनिस. नाही, पण याची हे कशी मिळणार, लेंथ कशी मिळणार, त्याच्यासाठी काय वापरावं लागेल?
पायथागोरस थेरम. हा पायथागोरस. विनंती आहे की तुम्ही काय करायचं, पायथागोरस टिपलेट आहेत बघा, सगळी पाठ करून ठेवायची आहे. त्यामुळे तुमचं काय होणार आहे, सोपं काम होणार आहे. नाहीतर इथे तुमचा वेळ जातो. 29चा स्क्वेअर करा, -220चा स्क्वेअर करा, त्याच्यावरनं ह्याची काढा. तर तुम्हाला सगळी ती जवळजवळ 15 ते 20 पहिली आहेत ना, ती लक्षात ठेवायची. त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे बघा, एम आणि एन कन्सिडर करून तुमच्या पुस्तकामध्ये, किंवा मी तुम्हाला 9वीला एक लेक्चर घेतला त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे बघा. तुमच्या लेक्चरमध्ये पण जुन्या असणार बघा. तर याची व्हॅल्यू काढायची. इथे किती येऊ शकेल सांगा, किती येणार, कुठला आहे? कॅल्क्युलेट न करता आपल्याला करता यायला पाहिजे. किती येणार सांगा, ह्याचा आन्सर किती येणार? 21 येणार. लक्षात आहे, 20, 20 आणि 29 हे काय टिपलेट आहे. मग आता कॉस थिटाची व्हॅल्यू कशी येणार सांगा? कॉस थिटा म्हणजे काय सांगा पहिल्यांदा, मी काय लिहू इथे? कॉस थिटा इज इक्वल टू काय? साईड याच्या लेंथ याच्यामध्ये सांगा. हा, BC upon AB. BC अपॉन AC. काय ना आन्सर? काय ना आन्सर? 21 upon 21/29. हे सगळं डिटेल स्टेप बाय स्टेप तुम्हाला द्यायला पाहिजे, काय समजेल तुम्हाला? नको. समजेल ना हे? होय. हा, तुम्हाला हो. मध्ये लिहिताना तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. जमेल ना सगळं? होय. हा, आपण 20K वगैरे कन्सिडर करायचा, हे 29K कन्सिडर करायचं. लक्षात येते ना? साइन थिटा म्हणजे काय ते लिहायचं. साइन थिटा इज इक्वल टू AB अपॉन AC लिहायचं. जमेल? नंतर आपण BC ला कुठला तरी X, Y काय कन्सिडर कराय. क्लिअर? आणि नंतर आपल्याला पायथागोरस थेरमच्या सहाय्याने X ची व्हॅल्यू काढायची. बाय पायथागोरस थेरम काय लिहिणार आपण? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. त्याच्यावरून आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार सांगा? BC ची व्हॅल्यू मिळणार. त्याच्यानंतर खाली आपण काय करू शकतो, एकदा X ची व्हॅल्यू मिळाली की खाली तुम्ही लिहू शकता कॉस थिटा इज इक्वल टू काय. तर आपलं कॉस थिटा इज इक्वल टू BC अपॉन AC, आणि दोन्ही व्हॅल्यू तिथे घालायच्या म्हणजे आपल्याला मिळून जाईल. क्लिअर? क्लिअर? हा, इथे बघा 10वीच्या परीक्षेत तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागेल. लक्षात आहे, डायरेक्टली आन्सर आपण काढू शकतो, पण आपल्याला 10वीच्या परीक्षेसाठी काय करावं लागेल, स्टेप बाय स्टेप गेलं तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. ओके, तर याचा आन्सर काय ना? परत एकदा मी ट्रायंगल काढतो इथे. हा आपला थिटा आहे, ABC. मी 25 कुठे लिहू आणि 7 कुठे लिहू सांगा, पटकन सांगा. AB 7 आणि AC 25. AB 7 आणि AC 25 बरोबर आहे रे? सर AC 25 आणि BC 7 येणार. BC 7 सेक थिटा आहे की ग? सेक थिटा आहे. सेक थिटा म्हणजे कशाचं ऑपोजिट असतं सांगा? कॉस थिटाचं ऑपोजिट असतं, बरोबर आहे ना? कॉस थिटा आपला काय येतो सांगा? BC अपॉन AC येतो. याचा जर उलटा केला तर आपला काय होणार सांगा? AC अपॉन BC होणार आहे. त्यामुळे 7 इथे नाही येणार आहे, इथे नाही येणार. कुठे यायला पाहिजे? इथे, इथे यायला पाहिजे, बरोबर ना? बरोबर? हो हा? सर. ओके, समजलं काय ते? हे हो. लक्षात, कन्फ्युज होऊ नका इथे. सेक थिटा कशाचं अपोजिट आहे ते लक्षात ठेवायचं. कॉसचं अपोजिट आहे, लक्षात आहे. आणि कॉस थिटा म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे, ऍडजस्टन अपॉन हायपोटिनस, म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण. ओके, हा, त्यामुळे आपल्याला आन्सर मिळणार. मगाच सारखं आता 25, 7 आणि तिसरं काय मिळतं त्याचं, हे आपल्याला परत एकदा सांगतोय की सगळे ते पाठ करा बघा. कुठले सांगा? ते पाठाशिवाय काय पडणारच नाहीये. हे टिपलेट आहेत ना, ते सगळे पाठ करा, नाही तर तुमच्या ह्याच्यामध्ये वेळ जाणार. 25चा स्क्वेअर करा, 7चा स्क्वेअर केला, तो कशाचा स्क्वेअर रूट आहे ते पहा. कुठला आहे सांगा? इथे काय ना आन्सर? 24. 24 ना. आणि ह्याच्या सहाय्याने तुम्ही आता व्हॅल्यू काढू शकता. आपल्याला काय सांगितलंय? 10 थिटा सांगितलंय. 10 थिटाची व्हॅल्यू किती आहे ना? BC upon AB. AB अपॉन BC. BC आहे ना. ओके, आन्सर काय ना? आन्सर काय लिहू? 24 upon 7. 7 इझी आहे, पण स्टेप बाय स्टेप लिहायचं. ते पायथागोरस थेरम वगैरे सगळं मग जसं लिहिलंय तसं आपण लिहायचं आहे. क्लिअर? ओके, दोन प्रकारच्या पद्धती आहेत, पण मला वाटतं तुम्ही एकच पद्धतीवर कॉन्सन्ट्रेट करा. हा, दोन प्रकारे तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेले आहे. आता इथे दिले बघा, 5 sin θ - 12 cos θ इज इक्वल टू 0. मी पुस्तकातलीच उदाहरणं घेतो, लक्षात येते ना? सगळी पुस्तकातली मी सोडून घेतो, A to Z. एक पण ठेवणार नाही आहे मी सोडून दिलेले पण देतो आणि
नो सोडवलेली पण घेणार आहे. हे कसं करता येईल आपल्याला? आपल्याला काय दिलंय सांगा, फाय साइन थिटा मायनस 12 कॉस थिटा इज इक्वल टू 0. आता हे 12 आहे ना, ते त्या बाजूला मी घेऊ शकतो. काय करणार मी? फाय साइन थिटा इक्वल टू 12 कॉस थिटा. बरोबर आहे ना? आता मी काय करतो, साइन थिटा आणि कॉस थिटा एका बाजूला आणतो. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू 12/5. बरोबर? म्हणजे हे आपल्याला डायरेक्टली नाही दिले त्यांनी, तर आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे म्हणजे फाय साइन थिटा इज इक्वल टू 12 कॉस थिटा वगैरे करून साइन अपॉन कॉस थिटा मी आणलं. साइन अपॉन कॉस थिटा म्हणजे काय? tan साइन theta. टेन थिटा इज इक्वल टू 12/5. ओके. मग मी इथे जर मी ट्रँगल काढला, समजा थिटा समजा हा आहे, तर 12 कुठे येणार आणि 5 कुठे येणार? मी ते लिहितो पाहिजे तर ABC. 12 कुठे येणार आणि 5 कुठे येणार? पटपट बोला. जास्त. AB 12 आणि BC 5. 12 आणि हे 5 आणि हे किती येणार? पायथागोरस थेरम किती येणार? इथे बघा, हा पाठ करायलाच पाहिजे. ते जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर सगळी टिपलीस तुम्हाला पाठ असायला पाहिजे. 13. 13. हे तुम्ही पायथागोरस थेरम वगैरे लिहून काढणार आहे. त्यामुळे आपल्याला काय विचारलंय बघा, सेक थिटा किती येणार आहे? सेक थिटा किती येणार आहे? सेक थिटा हे कशाचं ऑपोजिट आहे सांगा? रेसिप्रोकल आहे म्हणतो आपण त्याला. कशाचं आहे? 13/5. कॉस थिटा 13/5. आणि कोसेक थिटा हे कशाचं रेसिप्रोकल आहे? साइन थीटा. साइन थिटा. म्हणजे साइन थिटा पहिल्यांदा बघायचं, त्याचं उलट करायचं. काय ना? 13/12. 13/12. कोणाला याच्यामध्ये डाऊट आहे का? No. जे 9वीचे जॉईन झाले त्यांना काय कठीण वाटतं याच्यामध्ये? हॅलो, कोण कोण आहेत? नावं माझ्या लक्षात नाही आहे. निहाल आहे का याच्यात? निहाल मगाशी जॉईन झाला. ध्रुव, कठीण वाटतंय? मुळीक कठीण वाटतंय का? नाही सर. सोपं वाटतंय ना? ओके ओके. आपण पुढे बघूया. मी तुम्हाला रिपीट करणार आहे. हा फायनल नाही आहे, तर तुमच्यासाठी रिपीट करणार आहे. फक्त त्यांचा मी रिव्हिजन घेतोय. त्याच्यामध्ये तुमच्या कानावरनं पण एकदा जाईल आणि ते तुम्हाला फायदेशीर पडेल. ओके. आणि सकाळी उठायची सवय पण लागेल तुम्हाला. ओके. तर आपण जे पुस्तकातलीच आहेत तेच आपण थोडीशी सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर पहिलं बघा काय दिलंय. मी इथे प्रत्येकाचं ट्रँगल काढतो. इथे थिटा कन्सिडर करा आणि कायम लक्षात ठेवा, मी लिहित बसत नाही इथे ABC वगैरे. हे AB, BC आणि AC. तर साइन थिटा म्हणजे मी 7 आणि 25 कुठे लिहू सांगा पटकन? पटपट बोला. AB 7 आणि AC 25. 25 हे किती येणार? आत्ता एक त्या प्रकारचं बघितलं आपण. 24 येणार. 24. हा. त्याच्यावरनं मला तुम्ही कॉस थिटा सांगा पटकन. 24/25. 125. 2/25. टेन थिटा 10 theta. 7/24. 7/24. 7/24. ओके. काय कठीण आहे? कठीण आहे का? काही नाही. हे आपण इझिली काय करू शकतो सांगा? काढू शकतो. पुढचं बघा, कुठे लिहू सांगा मी? AB 3 आणि BC 4. AB किती लिहू? 3. AB 3 लिहू. ओके. आणि BC 4. हे किती येणार आहे? ते येणार आहे हे प्रत्येक Five. माणसाला पाहिजे. पहिलं 5. हा. आता सांगा मला सेक थिटा इक्वल टू 4/5. 4/5. 5/4. 5/4 येणार ना. काय ना? 5/4. 4/4. 4/5 म्हणजे कॉस थिटा झालं. कॉस थिटा नको आहे आपल्याला. आपल्याला काय पाहिजे? उलट पाहिजे. काय ना? 5/4 आहे. 5/4. आणि दुसरं कॉस थिटा नंतर त्याने विचारलंय. कॉस थिटा काय ना? 4/5. 4/5. हे समजलं नक्की सगळ्यांना? इथे गप्पीत करू नका बघा. सेक थिटा काय असतं कायम लक्षात ठेवा.
सेक थिटा विचारतात तेव्हा कॉस थिटा पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आणि त्याचं बरोबर उलट करायचं. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, त्याची व्हॅल्यू मिळणार आहे. क्लिअर? हा, नंतर आपण पुढचं बघूया बघा. ओके. कॉट थिटा आपल्याला दिलेला आहे 40/9. कुठे लिहू मी सांगा? इथे काय लिहू? एबीच्या ठिकाणी काय लिहू? 40. 40. 40 लिहू का 9 लिहू? बघा काय ते. 9 9. एक लक्षात आणि घ्या, BC 40. रेसिप्रोकल आहे. कशाचं रेसिप्रोकल आहे कॉट थिटा? tan theta. sin थिटा म्हणजे काय आलं असतं सांगा? AB/BC आलं असतं, पण आपल्याला उलट पाहिजे. म्हणजे काय करणार? इथे किती लिहिणार? 10 9 BC हा? 40. 10. एक लक्षात घ्या, AB 9. 10 थिटा आपल्याला 9/40 मिळालं असतं, बरोबर आहे ना? मग 9 आपला इथे येणार आहे आणि इथे काय येणार आहे? 40 येणार आहे, बरोबर आहे? हो. समजा हो. कॉट दिले ना 10, बघा 10चं काय होणार आहे? याचं उलट होणार आहे. मग 9/40 येणार. 10 थिटा म्हणजे काय असणार? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. लक्षात आहे? त्यामुळे हे आम्हाला मिळालं. हे आपला आन्सर किती येणार सांगा? 41. 41. ओके. कोसेक थिटा काय येणार माझं? कोसेक थिटा हे कशाचं ए आहे? रेसिप्रोकल आहे. Sin theta. Sin theta. साइन Sin theta. बघा, साइन थिटा काय असतं? साइन थिटा काय आहे? 9/40. 40. साइन थिटा. हा 41. 9/41. मग त्याचं उलट करा, काय आहे ना? 41/9. 41/9. 9. आणि दुसरं काय विचारलं? साइन थिटा विचारलं. साइन थिटा आपण आता बघितलं किती आहे? 9/41. झालं, इझी आहे बघा. फक्त परत एकदा सांगतो, डायरेक्ट आन्सर नाही लिहायचं आहे. ते सगळ्या स्टेप मी स्टेप लिहित बसत नाही. काय लिहायला पाहिजे? 10वीचे विद्यार्थी लिहायला पाहिजे स्टेप. काय समजल्या सगळ्या स्टेप? समजले सर. सगळ्यांना? हो. ओके. पुढचं बघा. 5 sec theta minus 12 cos theta cosec theta is equal to 0. काय करावं लागेल सांगा मला? 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. काय करू? 12 cosec theta ते अपोजिट साइडला ना. राईट हँड साईडला घेऊया आपण. हो. मग तसंच आहे, जवळजवळ बहुतेक तसंच आहे. हो. थिटा. ओके. म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा? सेक थिटा डिवायडेड बाय Cosec theta. Cosec theta is equal to 12/5. 12/5. आपल्याला काय काय विचारलंय बघा? सेक थिटा, कोसेक थिटा, साइन थिटाची व्हॅल्यू विचारले. आता आपण काय करूया सांगा? सेक थिटा म्हणजे मी असं लिहू शकतो. सेक थिटा हे कशाचं आहे? 1 काय लिहू शकतो मी? Cos theta. कॉस थिटा लिहू शकतो. इंटू कोसेक थिटा मी काय लिहू शकतो? 1/sin theta. 1/sin theta. जेव्हा मी असं 1/sin थिटा लिहिणार ना, हे साइन थिटा वर गेलेलं असणार, बरोबर? हा, Yes. त्यामुळे मी डायरेक्ट, तुम्ही डायरेक्टली लिहू नका, मी डायरेक्टली लिहितो. आपलं काय झालेलं असणार सांगा? इथे साइन थिटा वर गेलेलं असणार. ओके. इथे मी काय करणार सांगा? साइन थिटा अपॉन 1 करतो. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय? Sin theta. साइन थिटा टेन थिटा. ओके. Tan theta. 10 थिटा म्हणजे आपल्याला 10 थिटाची व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू आहे ती कशाची आहे? 10 थिटाची आहे. इथे मी कुठे कुठे लिहू सांगा? 12 कुठे लिहू मी? 12 कुठे लिहू? 10 थिटा. पटपट बोला की रे, कठीण. AC 12 लिहू. 10 थिटा मॅडम AB. आहे ना, बरोबर ना? AB 12. आहे ना. BC 5. BC 5. आणि AC किती येणार आहे? 13. येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काढू शकाल. सेक थिटा काय येणार सांगा पटकन? सेक थिटा हे कशाचा रेसिप्रोकल आहे? 13/5. त्याचा काय असतं? 5/13 असतं. मग त्याचं उलट करा.
13/5. ओके. नंतर आपल्याला कॉस थिटा विचारलाय. कॉस थिटा डायरेक्टली तुम्ही सांगू शकता 5/13. 13. साइन थिटा 12/13. 12/13. परफेक्ट समजलं. थोडे जण अजून बघा टेन थिटा वगैरे काय लक्षात येत नाही. लक्षात आहे? टेक थिटा, सेकिक थिटा, कॉसिक थिटा परफेक्ट करा बघा. ओके. नंतर आपण पुढचं बघूया. इरेज ऑन आहे का रे इथे? इरेज ऑल इन ऑन साइड. ओके. चला. टेन थिटा इज इक्वल टू 1. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. मला एक सांगा, टेन थिटा इज इक्वल टू 1 असतं तेव्हा थिटाची व्हॅल्यू किती असू शकेल असं तुम्हाला वाटतं? 45. 45 असतं. हे सगळ्यांना क्लिअर झालं? टेन थिटा इज इक्वल टू 1 असतं तेव्हा डेफिनेटली, कारण आपल्याला माहिती आहे 1045 इज इक्वल टू 1. बरोबर? 1045 इज इक्वल टू 1 हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून आता आपल्याला जेव्हा मिळालं तेव्हा जर मी समजा इथे ट्रायंगल काढला, हा जर आपण कन्सिडर केला, थिटा कन्सिडर केला आणि ही A/ABC कन्सिडर केली, तर त्याच्यावरनं हे मला किती मिळणार सांगा? हे किती असतात 45 मध्ये? हे किती असते साई? ही 1 असते, ही 1 असते. मग असा ट्रायंगल बघा, पहिला दुसरा ट्रायंगल आपण बघितलेला, ही किती असते सांगा? √2 असते. बरोबर आहे? हा 45 डिग्री, कारण 45 आपल्याला हा दिलेला आहे. मग 45, 45, 90 ट्रायंगल जो असतो तो अशा प्रकारे असतो. आता मला सांगा त्याचे साइन थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे? 1/√2. 1/√2. ओके. प्लस कॉस थिटा किती असणार आहे? कॉस थिटा 1/√2. दोन्ही सेम असतात. 45 डिग्री मध्ये काय असतं सांगा? जर अँगल 45 डिग्री असेल तर दोन्ही काय असतात? कॉस थिटा आणि साइन थिटा सेम असतात. सेक थिटा काय येणार आहे? √2/1. 1 म्हणायची गरज नाही आपल्याला. लक्षात आहे? कोसेक थिटा √2. आता पुढचं जे आहे ते महत्वाचं आहे, कारण इथे खूप मुलं काय करतात? गडबड करतात बघा. हे आपल्याला ऍड करता येत नाही. √2 वगैरे असं आलं की इथे बघा दोघांचा, इथे डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे, छेद आहे तो दोघांचा सेम आहे, त्यामुळे वरचं मी ऍड करू शकतो. आपल्याला काय मिळणार सांगा? 2√2 डिवायडेड बाय हे काय होणार सांगा? 1√2 प्लस 1√2 म्हणजे इथे काय मिळणार मला? 2√2 असं मिळणार. लक्षात आहे ना? त्यामुळे पुढे मी काय करू शकतो सांगा? 2 डिवायडेड बाय √2 आणि इथे खाली काय नाही म्हणजे 1 आहे. इथे हे उलट केलं मी तर 1 वर जाणार आणि ते मला काय मिळणार सांगा? 2√2 मिळणार. ह्याच्यातला हा 2 गेला, हा 2 गेला आणि √2 इंटू √2 म्हणजे किती येतं आन्सर? 2 येतं. आपला आन्सर काय होणार? हे येणार आहे. क्लिअर? येस. चुकून नाही ना बघा? बरोबर आहे ना सगळं? 1 + 1 2 झालं, √2 झालं, 2√2 झालं. ओके. समजलं सगळ्यांना? त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? नाही. 9वीचे विद्यार्थ्यांना समजलं सगळ्यांना? हॅलो, समजलं का? ओके. कोणाचा रिप्लाय येत नाही, रिस्पॉन्स काही येत नाहीये. यस, ओके, चालेल. नेक्स्ट बघूया आपण. इथे आपल्याला दिलंय बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बरोबर कुठलं ते काय निवडा. साइन थिटा दिलंय बघा आपल्याला तिथे. साइन थिटा म्हणजे आपण काय करतो? साइन थिटा इंटू कोसेक थिटा म्हणजे काय असतं सांगा? 1/sin थिटा असतं म्हणजे 1. बरोबर ना? आपण बघितलं रेसिप्रोकल असतो, साइन थिटाचा रेसिप्रोकल असतो, त्यामुळे साइन थिटा गेलं, आन्सर आपलं काय येणार आहे? 1 आहे. क्लिअर? नंतर कोसेक 45 किती येणार आहे? आधी मला सांगा कोसेक कशाचा रेसिप्रोकल आहे? साइनचा. साइनचा आहे. साइनचा आहे. साइन 45 किती असतं? √2. 1/√2. 1/√2. त्याचं उलट करा म्हणजे आपल्याला कोसेक 45 मिळेल. किती मिळणार? √2 मिळणार. क्लिअर? त्यामुळे आपला आन्सर हे येणार आहे, याचं आन्सर आपलं हे येणार आहे. क्लिअर? आता आपण 1 + tan² थिटा हे तुम्हाला डायरेक्टली पार्ट केलेलं आहे. तुम्ही काय येणार आन्सर त्याचं?
sec square theta. Six हा, square काय theta. Six square theta. झालं. क्लिअर आहे? हे पुस्तकातलेच आहेत हो. बघा, तुमच्या पुस्तकातलेच आहेत. ओके, तरी आपण आणि सोडूया बघा. तर आपल्याला दिलाय साइन थीटा इज इक्वल टू 11/61 दिलाय. तर मी पाहिजे तर ट्रायंगल काढतो इथे. हा ट्रायंगल झाला, हा माझा थीटा झाला. तर 11 कुठे लिहू आणि 61 कुठे लिहू? मी पाहिजे तर AB लिहितो बघा. हे बोलतानाच फक्त माईक चालू ठेवा, नाही तर बंद ठेवा. AB काय ना 11/61 आहे. कुठे 11 लिहू आणि कुठे 61 लिहू? AB 11 11. आणि AC 61. AB 11 आणि AC 61. याच्यावरून ही मला मिळेल, किती मिळेल? 60. 60. किती मिळणार? लक्षात आहे? हे तुम्ही पायथागोरस थेरम वगैरे सगळं लिहायचं हा. परत परत मी सांगतोय ते परीक्षेमध्ये मी जसं डायरेक्ट लिहितो तसं तुम्ही लिहू नका. लक्षात आहे? हा, त्याच्यावरून आपल्याला हे मिळू शकतं. काय मिळायचं सांगितलंय? कॉस थीटा युजिंग ट्रिग्नॉमेट्री. कॉस थीटा काय येणार आहे? एकदम इझी आहे बघा, सांगा. 60/61. 60/61. 60/61 झालं. क्लिअर सगळ्यांना? क्लिअर? चला दुसरं बघूया आपण. आपल्याला काय दिलंय सांगा? टेन थीटा दिलेला आहे. टेन थीटा दिलेला आहे. मी काढतो बघा इथे. सॉरी, हा माझा थीटा झाला, हा माझा ए झाला, हा बी झाला, हा सी झाला. टेन थीटा म्हणजे काय असतं सांगा? कसं डिफाईन करणार? टेन थीटा इज इक्वल टू काय असणार? अपोजिट अपॉन काय असतं? Opposite upon adjacent. म्हणजे कसं लिहू मी इथे? अपोजिट कुठली साईड आहे? AB/BC. AB अपॉन. हा, AB upon BC. आपल्याला काय दिलंय ते किती दिलंय? 2. किती दिलं? 2. 2 दिलंय. 2 म्हणजे ऍक्च्युली काय सांगा? 2/1 आहे. तर मी 2 कुठे लिहू आणि 1 कुठे लिहू सांगा पटकन? AB 2 आणि BC 1. AB 2 आणि BC 1. ओके, त्याच्यावरून हे आपण काढू शकतो. हे टिपलेट नाही हा, आपल्याला काढावं लागेल. काढू शकतो. मी काय करणार सांगा? काय करावं लागेल? ABचा स्क्वेअर 4 प्लस BCचा स्क्वेअर 1 इज इक्वल टू मला कशाची व्हॅल्यू मिळते? AC स्क्वेअरची व्हॅल्यू मिळते. इथे म्हणलं ना 5 मिळणार इज इक्वल टू AC स्क्वेअर. देअरफॉर AC इज इक्वल टू किती येणार? √5. √5. ओके, आणि हे तुम्हाला √5 मिळालं. हे माझं √5 मिळालं. आपल्याला काय काय विचारलं? अदर ट्रिग्नोमेट्री रेशियो विचारलं. कॉस पहिल्यांदा आपण साइन थीटा सांगा मला. 2 मिनिट. हा सांगा. साइन थीटा काय? 2/√5. कॉस थीटा 1/√5. टेन थीटा. टेन थीटा काढले दिलेले 2/1. 2. आणि परत आपण कोसेक थीटा √5/2. √5 2. अपॉन 2. सेक थीटा √5/1. 5/5. √5. आणि हे कॉट थीटा 1/2. 1/2. 1/2. रूट नाही येणार, याचा ऑपोजिट ना, रेसिप्रोकल. कशाचं? टेन थीटाचं. जमेल सगळं ना? समजलंय? समजलं? आपल्याला असं मिळेल असं काय नाही. रूट मध्ये मिळालं तरी आपल्याला काढता यायला पाहिजे बघा. ओके, हा ओके. चला नंतर नेक्स्ट आपण बघूया. इथे आपल्याला दिलेलं आहे थीटा दिलाय, परत ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय, आणि आपल्याला सेक थीटा दिलेला आहे. कुठे लिहू? 13 आणि कुठे लिहू? 12. 12 BC आणि AC 13. ओके, हे किती येणार? 5. काय येणार? लक्षात आहे? सगळ्यांना समजलं? आता तुम्ही बाकीचे इझिली सांगू शकाल मला. मला काही करायची गरज नाही. साइन थीटा सांगा पहिल्यांदा. 5/12. 5/13. कॉस थीटा 12/13. 12/30. नंतर टेन थीटा 5/12. 5/12. 5/12. ओके. नंतर कोसेक थीटा 13/5. 13/5.
sec थिटा 13/12. 13/12. आणि cot थिटा 12/5. काय कठीण आहे? नाही. कठीण काय आहे का नाही. याच्यामध्ये? नाही, नाही. इझी आहे. त्यामुळे पैकीच्या पैकी मार्क मिळवायला हरकतच नाही. ट्रिग्नोमेट्री एकदम 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 सोपा आहे बघा. ओके, हा फक्त तुम्ही गफलत करू नका लिहिताना. टेन थिटा साइन टेक्स हे परफेक्ट करा आणि दुसरी गोष्ट साइन 0 कॉस 0 हे परफेक्ट ठेवून द्या. लक्षात आहे ना? 10 म्हणजे 1090 कॉस 90 वगैरे. तर एक आपण काय करूया, दोनच उदाहरणं मी अशी घेतो, प्रूव्ह द्या. आणि पुढच्या जेव्हा आपण करणार, बहुतेक आपण कुठले दिवस निवडले आहेत? मंगळवार, गुरुवार आणि शनिवार, बरोबर ना? सकाळी 5:30 वाजता आपण घेतोय. आणि माझा प्रयत्न असा राहील की प्रत्येक आठवड्यामध्ये एक एक चॅप्टर, म्हणजे 3 लेक्चरमध्ये, आठवडा म्हणण्यापेक्षा 3 लेक्चरमध्ये एक एक चॅप्टर मी संपवणार आहे. लक्षात आहे ना? पुढच्या रविवारी मी 10 उदाहरणं घेतोय पुढची, त्याच्या पुढच्या 10 घेतो, म्हणजे आपलं जवळजवळ संपेल. लक्षात आहे? आता आपल्याला प्रूव्ह दॅट दिलंय, त्याच्यातली 2 उदाहरणं आपण बघूया. तर इथे आपल्याला प्रूव्ह दॅट दिलंय बघा. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्रूव्ह करायला सांगितलं. प्रूव्ह दॅट म्हणजे काय असायला पाहिजे? लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आपल्याला करायचं. मग मी इथे काय लिहितो बघा, साइन स्क्वेअर थिटा लिहितो अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा लिहितो. आता कॉस थिटा डिवायडेड बाय ऍक्च्युली 1 आहे. मग याचा आपण डिनॉमिनेटर किंवा सेट म्हणतो आपण, एक सेम असायला पाहिजे. इथे बघा कॉस थिटा आहे, इथे 1 आहे. मग ह्याला जर मी कॉस थिटाने मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय केलं, तर दोघांचे डिनॉमिनेटर काय होणार आहे? सेम होणार आहे. त्यामुळे मी काय करतो, साइन थिटा ह्याला काय मल्टिप्लाय करायची गरज नाही 1 ने, प्लस ह्याला डिवाइड आणि मल्टिप्लाय बाय कॉस थिटा करतो, कॉस थिटा. त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होणार नाही? चेंज होणार नाही. ओके, कॉस थिटा. ओके, तर आता आपल्याला काय मिळतं बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय काय मिळते मला? काय मिळणार? डिवायडेड बाय काय? cos theta. Cos square theta. Cos theta. कॉस थिटा मिळणार, कॉस स्क्वेअर नाही मिळणार. 1 इंटू कॉस थिटा म्हणजे कॉस थिटा. हे दोघांचं हे ऍडिशन आहे ना, हे डिनॉमिनेटर आहेत आपले. तुम्हाला जर डिनॉमिनेटर लक्षात नसेल तर इथे बघा, आपण समजलं सगळ्यांना? इथे जर असं असेल 3/1, तर ह्याला आपण मल्टिप्लाय बाय 1 करतो, याला 1 करतो, याला 2 करतो, याला 2 करतो. पण याचा अर्थ असा नाही की 2 इंटू 2 करायचं, खालच्याला 2 इंटू 2 करायचे का? नाही, तो डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर काय राहणार आहे? सेम राहणार आहे. क्लिअर? त्यामुळे खाली आपल्याला काय राहणार सांगा, कॉस थिटा लिहिणार आणि वर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे किती असतं? 1 असतं. त्यामुळे 1 अपॉन मला काय मिळालं सांगा? कॉस थिटा मिळालं. इक्वल टू काय असणार आहे? 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय? Sec theta. Sec theta. Sec theta. राईट हँड साईडला आपल्याला सेक थिटा पाहिजे ते मिळालेलं आहे. त्यामुळे इझिली प्रूव्ह झालेलं आहे बघा, काही हे वापरायची गरज नाही जास्त. ओके, चला आपण दुसरं बघूया. कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपल्याला 1 प्रूव्ह करायचं आहे. मी असं लिहू शकतो का? हे टेन स्क्वेअर थिटा मी कसं लिहू शकतो सांगा, तुम्ही सांगा कसं लिहू शकतो? असं लिहिलं तर Sec square theta. असं लिहू शकतो. हा, होय. लिहू शकतो का? होय. कारण साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू टेन थिटा, बरोबर आहे ना? त्यामुळे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टेन स्क्वेअर थिटा. आता पुढे मी काय करतो बघा, कॉस स्क्वेअर थिटा या दोघांचे डिनॉमिनेटर मगासारखं मी सेम करतो. इथे कॉस स्क्वेअर थिटा आहे, याला काय करतो? मल्टिप्लाय बाय आणि डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा, डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस हे जसं आहे तसं लिहितो, त्याचा डिनॉमिनेटर सेम आहे, कॉस स्क्वेअर थिटा डिनॉमिनेटर केला आहे. ओके, तर वर लिहितोय बघा, मी इथे लिहितोय कॉस स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेट मला काय मिळत आहे? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर Cos थिटा. square theta. याची व्हॅल्यू काय असणार? 1 1 असणार. 1. आपल्याला काय मिळणार सांगा? कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा. याची व्हॅल्यू काय असणार आहे? 1. 1. इझिली. कठीण आहे त्याच्यामध्ये? नाही. चालेल. तर आपण एवढेच सोडूया. बाकीचे आपले 20 क्वेश्चन राहिले. एका दिवशी मी 10 घेणार आहे, दुसऱ्या दिवशी 10 घेणार आहे. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे. बहुतेक आपण मंगळवारी, बहुतेक मला लक्षात नाही कुठल्या दिवशी पाठवले ते, बहुतेक
आपण मंगळवारी घेतोय बहुतेक नेक्स्ट क्लास 5:30ला. तर त्याच्या अगोदर जे का आपण प्रॉब्लेम जे आज सोडवलेत बघा, सगळी उदाहरणं तुम्ही परत एकदा न बघता सोडवायची आहे. लक्षात येईल ना? कारण माझी अपेक्षा आहे की प्रत्येकाला म्हणतो मी 100 पैकी 100 मार्क्स मिळवणं पॉसिबल आहे. लक्षात येईल ना? तुम्हाला आज जे काय आपण बघितलं त्याच्यावर जे काय डाऊट्स असतील तेवढेच आपण जे बघणार ना त्याच्यावरच डाऊट्स पाठवा. पुढचे पाठवू नका. जेव्हा पुढचं होईल तेव्हा त्याची डाऊट पाठवा. म्हणजे आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप असं काय करत जाऊया, एक क्लिअर करत जाऊया, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पटतील. आणि माझी तर अपेक्षा तशी आहे की प्रत्येकाने तुमच्यापैकी 100 पैकी 100 मार्क्स मिळवावे. ओके, आजच्या मध्ये कोणाला काय डाऊट्स असतील तर विचारा. कोणाला सकाळी उठायला प्रॉब्लेम होतोय? नाही सर. मांजरेकर संपत आला आणि जॉईन झाली. आता संपत आला आणि जॉईन झाली. सर आता जे- पहिला दाखवलेला ट्रायंगल परत दाखवा ना. काय ते? पहिला ट्रायंगल दाखवला होता ना सर, रेशोचा. हा हा पाहिजे, हा पाहिजे. सायली मसले हा पाहिजे का? हॅलो, होय. मी तुम्हाला रेकॉर्डिंग पण पाठवतोय. ओके, रेकॉर्डिंग पण पाठवतोय, रेकॉर्डिंग चालू आहे. हा एक लक्षात ठेवायचा आणि दुसरा काय करायचा, 30-60चा पण लक्षात ठेवायचा. हा जर तुम्ही लक्षात ठेवला तर इझिली तुम्ही काय करू शकाल, लक्षात बाकी हे करायची गरज नाही. म्हणजे साइन थिटा पाठ करायची गरज नाही, कॉस थिटा पाठ करायची गरज नाही. अरे भुवन, सांगितलं की रे मी, जेवढं मी शिकवलं ना तेवढं परत परत बघा, न बघता सोडवा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही असेल तर ग्रुपवर पाठवा. ओके, आज जे पुढचं बघू नका, ट्रिग्नॉमेट्री मधलं पुढचं बघू नका. आज जे आपण सोडवलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं का, कठीण काय वाटतं का, ते सोडवा. कारण जर 10वीच्या पुस्तक याच्या परीक्षेमध्ये बघितलं तर जवळजवळ सगळे तेच क्वेश्चन असतात. लक्षात आहे? पण हे तुम्ही परफेक्ट सोडवले तर वेगळे या प्रकारचे विचारले तरी तुम्ही सोडवू शकाल. त्याच्यासाठी परत एकदा सांगतोय की परत एकदा ग्रुपवर कोणीतरी काय पाठवा, सगळी टिपलेट पाठवा आणि ती पाठ करा. पाठ केल्याशिवाय त्याला काय हेच नाही, ऑप्शन आणि काय नाही आहे. लक्षात आहे? त्याच्यात लॉजिक असं लक्षात ठेवायचं असं वेगळं काय नाही आहे. ते तुम्हाला हे करावे लागेल. 15 ते 20 पहिले काय पाहिजेत आपल्याला पाहिजे, जेणेकरून तुमचं फास्ट होणार आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांनी पण लक्षात घ्या की ते काय करा, पाठ करावंच लागेल तुम्हाला. आणि ते खूप प्रकारे तुम्हाला 11-12 स्टँडर्ड मध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहे. ओके, आणि कोणाला काय विचार